बसली की सवड मिळते अशा पद्धतीनं माझं झालेलं आहे. आणि आता मी काल सांगितल्याप्रमाणे मी सुद्धा TETचा अभ्यास सुरू केला आणि TETसाठी मी अभ्यासाला लागली. मी स्वतःचे नोट्स काढत आहे. काल मी सांगितलं तुम्हाला की माझा 9वीचं जे मी पहिले बुक घेतलं त्यातले काही नोट्स काढले, त्यातले काही क्वेश्चन काढले, तर ते पुस्तक मी कालच्या काल कंप्लीट करून टाकलं आणि त्यातले जे नोट्स आहे किंवा त्यांचे जे क्वेश्चन आहे ते मी काढलेले आहे आणि ते माझ्या कम्युनिटीमध्ये मी टाकणार आहे. ते बघा तुम्ही, आज टाकून देईल मी दुपारी. आणि अशा प्रकारे माझा अभ्यास चाललेला आहे. काल मी 12-12:30पर्यंत पूर्ण ते कंप्लीट करून टाकलं, कारण कालचं माझं टार्गेट होतं की हे बुक मला कंप्लीट करायचं आहे. तर सायंकाळपर्यंत माझे 6 लेसन झाले होते. मग 4 लेसन राहिले होते, ते पण करून टाकले आणि मग नागरिकशास्त्राचं होतं ते पण करून टाकलं. असे क्वेश्चन पूर्ण काढून टाकले. आणि आज मी घेतलेलं आहे बुक 10वीचं बुक मला कंप्लीट करायचं आहे. त्यामध्ये सुद्धा 10 लेसन आहे आणि नागरिकशास्त्राचे 5 लेसन आहे. असे ते पण मला कंप्लीट करायचे आहे. त्यातले पण क्वेश्चन मी तुम्हाला उद्या पाठवेल. आज 9वीचे पाठविते, उद्या 10वीचे पाठविते. तर अशा प्रकारे माझा अभ्यास चाललेला आहे, नोट्स काढणं चाललेलं आहे. आणि जे आपण म्हणजे वाचून काढलेले नोट्स जे आहे ते आपण विसरत नाही. म्हणजे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पण मला एक संदेश देऊशा वाटते की जे माझे स्टुडंट्स वगैरे आहे की बाबा रे, तुम्हाला जे आम्ही शिकवतो ते तुम्ही आपल्या बेसवर वाचून काढा आणि त्याचे तुमचे हँडरायटिंगमध्ये नोट्स काढा. म्हणजे ते तुम्हाला अगदी सहज समजेल आणि तुम्ही विसरणार पण नाही. म्हणजे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असते की टीचर, आम्ही वाचतो, आम्ही अभ्यास करतो, आम्ही लर्न करतो, पाठांतर करतो, परंतु आमचं जेव्हा एक्झाम येते तेव्हा आमचं लक्षात राहत नाही, आम्ही विसरून जातो. तर मला त्यांना हाच म्हणजे ॲडवाईस द्यायची आहे की बाबा तुम्ही स्वतः, टीचर जेव्हा एक्सप्लेन करते तेव्हा तर तुम्हाला समजते, परंतु तुम्ही घरी जाऊन पुन्हा एकदा ते वाचून काढा आणि त्याचे तुमच्या ओन हँडरायटिंगमध्ये त्याचे नोट्स काढा. म्हणजे तुम्ही कधीही एक्झाममध्ये विसरणार नाही. ओके, कारण याचा जो अनुभव आहे तो मला आलेला आहे. पहिले पण आलेला होता, मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि आता पण अजून म्हणजे 15 वर्षानंतर म्हणा आणखी मी तो रिअलाईज करत आहे. तर खरं सांगते म्हणजे खूप बढिया वाटत आहे, खूप छान वाटत आहे की म्हणजे असं वाटत आहे की अरे, माझे एवढे वर्ष जे आहे ते मी फालतू वाया घालवले आणि आता मात्र मी अभ्यासाला लागली आहे आणि माझं टार्गेट आहे TET, जे मला कवर करायचं आहे. आणि थँक्स टू वैशालीताई. तर अशा प्रकारे माझा इथे अभ्यास चाललेला आहे. तुम्हाला ते कसं वाटलं तुम्ही मला कमेंट्स करून सांगा. माझा हा प्रवास आहे, मी या यूट्यूबच्या या व्यासपीठावर मांडणार आहे. ते मला खूप छान वाटत आहे मांडायला. तुम्हाला ऐकायला छान वाटते नाही वाटत, त्याचे कमेंट्स मला आले पाहिजे. तुम्ही सांगा, मला खूप आनंद होत आहे.
आणखी एक गोष्ट म्हणजे सांगायची आहे इथे, की खरं सांगायचं तर आपल्याला पण आपलं बेस्ट द्यायला पाहिजे. कारण कॉम्पिटिशन जे आहे ते एवढं आहे, की ते मग सरकारी असो, प्रायव्हेट असो, सगळ्या सेक्टरमध्ये कॉम्पिटिशन आहे. आपल्यापेक्षाही हुशार लोकं आहे आणि खरं सांगायचं तर मग आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं आहे किंवा मग सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला जर सगळ्या म्हणजे त्या कॅटेगरीमध्ये किंवा त्या क्रायटेरियामध्ये आपण जर बसायचं आहे तर आपल्याला आपल्याला प्रूफ करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला म्हणजे वेळ नाही किंवा मग मला तर खूप कामं आहे असं नाही म्हणजे करायला पाहिजे. कारण तसं जर आपण जसं आता माझं जसं झालं की नाही बाबा बहुत कामं आहे त्यामुळे मी काही करू शकत नाही. फॅमिली आहे, मुलगी आहे आणि मग पुन्हा जॉब आहे तर या चक्करमध्ये मी बाकी वेळ नाही देऊ शकत असं वगैरे होतं. पण तसं नाही करायला पाहिजे. वेळ काढून काम करायला पाहिजे की म्हणजे जेणेकरून हे आपलं अस्तित्व आहे आणि आपलं अस्तित्व